उठती का नाही का? शाळेत जायला उशीर व्हायला लागले की उठ लवकर. अरे देवा सकाळ झाली आता काय करू आता मम्मी म्हणायला लागली उठायला उठ म्हणली होती शाळेत जायचा कंटाळा आलाय आणि झोपतेच बाय. अगं परे उठ क्या ग, शाळेचा टाइम होत आलाय. बया शाळेतला व्यावेस बी नाही केला. शाळेत गेलो तर लय मार खावा लागल. एक मम्मी उठ उठच करते झोपते बया. अगं परे माझं धुणं धुवून झालं तरी तू उठ नाही. अगं उठ बर का, शाळेला उशीर व्हायला लागलाय. अरे देवा मम्मी तर उठवायच लागली एक नाटकच करते. मम्मीला म्हणते मम्मी दातन पोटात दुखायला लागले मग मम्मी मला शाळेतच पाठवायची. पया ही पोरगी लय जीव खाती, रोजच शाळेत जायचं उठवायला म्हणजे गेला 1 तासभर तर आहे ना उठवण्यातच जातो नुसता. स्वयंपाक झाला, बाहेरची काम झाली तरी पोरगी उठा नाही. काय नाही आता उठवायला जावं लागतंय का काय. परे उशीर होतोय बर का शाळेत जायला, उठ लवकर. बया शाळेतला अभ्यास बी केला नाही. शाळेत गेलं तर लय मार आहे. मम्मी तर उठ उठच म्हणायला लागली. कंटाळा आलाय शाळेत जायचा. मम्मी आली ना की मम्मीला म्हणते माझं हे दुखते माझं ती दुखते माझं हे दुखते ती दुखते म्हणते. झोपतीच बया. काय बसला वरी कामट्याकडे, उठा की जाता पुरला बघा की उठती का नाही. घसा दुखायला लागला, स्वयंपाक झाला, कपडे धुवून झाले, घरातला राडा आवरायला लागले तरी पोरगी उठा नाही. उठा लवकर, बघा ती पोरगी उठती का नाही शाळेत जायला. बर बर उठवतो. अरे परी इकडे येऊन झोपली का काय? परी ए बाळा चला उठा, शाळेत जायचे उशीर होईल परत. आव बाबा माझ्या पोटात लय दुखायला लागले व. कवापासून दुखायले? काय माहिती मला तर. अरे परी आई लय चिडली बर का तुझी. उठ पटकन आणि चल शाळेत आणि आंघोळ ही कर पटकन. उठ बर. आव पप्पा माझ्या पोटात दुखतय. अरे परी आई लय चिडली बर का तुझी. मला नाही जायचं शाळेत पप्पा. आव बाबा मला सारखं दुखायला लागले. अरे पिल्या होत असतं, थोड्या वेळ दुखत असतं. उठ आंघोळ कर, लय उशीर झाला. आई लय चिडली बर का तुझ्यावर. आव बाबा गरज दुखायला लागले. पिल्या तुला कसं सांगू रे. अरे उठ काय नाही होत. थोडं दुखन आंघोळ कर, पाणी बी पोटभर. आंघोळ झाली की मग राहते दुखायचं. म्हणजे उठा. आव बाबा गरज दुखायला लागले. अगं परे उठ ग, तुझी आई लय तावली बघ. चल बरं पटकन आंघोळ कर, उशीर झालाय शाळेला. नाटक करू नको कसली बी. आव पप्पा मला नाही शाळेत जायचं. ओ नो. आईले ही पोरगी काय ऐकाना झाली. तिला कसं सांगायचं मरण तिकडं. सांगतो तिला तुझं उठवून तुझं आंघोळ घाल. माझं तर काय ऐकतच नाही कसली. ए प्रगती ती काय माझं ऐकाना झाली बघ. बघ तुझं तू. बर उठवते माझी मी, मला वाटलंच होतं ते उठणार नाही. देवा परी ए बाळा. मम्मी माझ्या पोटात दुखायला लागले ग. अरे बाळा जरा वेळ दुखत असतं, नंतर बरोबर राहतं दुखायचं. उठ बरं, अर्धाच तास राहिलाय अरे शाळेत जायला. अगं मम्मी गरज दुखायला लागले. बाळा दुखतंय, जरा वेळ दुखतं पुन्हा राहतं. पप्पाला कामाला जायचंय, मला जायचंय, उशीर व्हायला लागलाय यार. उठ बरं, उठ उठ बाळ माझं शहाणा आहे. गुडगलंय बाप्या माझं. चल 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 उठ. अरे उठ की पिल्या यार. अगं मम्मी नाही अगं माझ्या लय पोटात दुखतय. आज नाही शाळेत जाणार. पिल्या राहतं दुखायचं जरा वेळ. चल उठ बरं तू उठ उठ. चला आता बस बाप्या.
अरे बाप्या शाळेत जायचं असतं अरे. हा तू शाळेत ना आली ना तुला कॅडबरी आणून ठेवते, किंडर जॉय आणून ठेवते, तो बाथरूम मध्ये आंघोळीचं पाणी नेऊन ठेवलंय तुझ्या, आणि तुझ्या आवडीची मॅगी सुद्धा केली आहे मी, माहिती आहे का तुला? म्हणून म्हणते तुला शाळेत जायचं. अगं मम्मी माझ्या पोटातले दुखतंय ग, मला ना शाळेत जाऊ वाटत नाही. अरे पिल्या तू काय कर माहितीये का, आंघोळ कर पटकर ना आणि एक ग्लास पाणी पी, लगेच पोट दुखायचं राहतंय बरं पिल्या. हा पण शाळेत जायचं असतं बाप्या. अगं मम्मी माझ्या पोटातले दुखतंय ग, आजचे दिवसच मी घरी राहते, परत लय वेळ जाते शाळेत. बाळा रात्री तू पाणी कमी पिली म्हणून तुझ्या पोटात दुखायला लागलंय. आंघोळ कर, गरम पाणी थोडं कोमट पाणी जर पिली ना की पोट दुखायचं राहतं. अगं मम्मी आजचे दिवस ग, आजचा दिवस. ते गेली ग बॅट, हिची लयच नाटक इतक्या वेळ प्रेमाने सांगते तर. रुको जरा सबर करो. सांगितलेलं कळतच नाही प्रेमाने हिला. आता उठ आणि पटकन मॅगी खा. बर बर मम्मी 2च मिनिटात खाऊन दाखवते. खा पटापटा बघ, 10च मिनिटं राहिलेत बघ. हा लय काम आहेत बया, ही पोरगी बी रडायला लागली. बाबा चला बसून ना, शाळेला उशीर व्हायला काय. काय ग तुला इतक्या वेळ म्हणत होतो मी उरक उरक, तर माझं ऐकलं नाही का नाही, आणि आता लागली धावपळ करायला. ती पावडर बी कशी लावली, मीठ फुटल्यावनी, किती वेळ झालं मी बी पुसतोय तरी निघाना झाली. ऐक तर थोडी बी नाही. आव पप्पा मम्मीला कळलं की मी नाटक करते, मम्मीने घेतली बॅग, सनाटच पडले बाथरूम मध्ये. मी इतक्या वेळ सांगत होतो तेव्हा तुला कळलं नाही, म्हणजे आज तू मम्मीच्या हातचा चांगला मार खाणार होती शाळेमुळं. आव पप्पा मम्मीला तर कळलं होतं मी नाटक करते, मम्मी मारणार होती ते फिक्स होतं. शाळेत अभ्यास नाही केला म्हणून बैबी आणणार होत्या. दोन्हीकडला मार सहन झाला नसता हो पप्पा, म्हणून एकाच ठिकाणचा मार खाते पप्पा. एका ठिकाणचा मार वाचवायसाठी तो नाटक केलं काय, पोटात दुखतंय म्हणून. आणि मम्मीला खरं कळलं की लागली पळायला शाळेत, आणि वरून म्हणते अजून मम्मीने बी मारला असतं आणि शाळेत बी मार खावा लागन, आणि 2-2 ठिकाणचा मार सहन व्हायचा नाही. लयच हुशार आहेस ग तू. चल आता शाळेतला तर मार नक्की आहे ना, नक्की का? अभ्यास करायचं कळत नाही का? हा खेळ 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 सगळं मातीतच खेळती. आज खावा बैचा मार आता. चला अबे घर में जा